सगळ्यात चांगला उपाय म्हणजे लाफ्टर थेरपी आणि जगातली सगळ्यात उत्तम लाफ्टर थेरपी म्हणजे कॉमेडीची बुलेट ट्रेन. हो दे कल्ला. कॉमेडीच्या बुलेट ट्रेन मध्ये आज होणारे एक वेगळा प्रयोग. एका मूकनाट्यातून आपल्याला दिसणारे एका चोराची गोष्ट. हा आगळा वेगळा परफॉर्मन्स आपल्या समोर घेऊन येतात बुंगाट टीमचे कलाकार. मैं पहले काफी मोटा हुआ करता था. लोग मुझे कहते थे देखो मोटा आ गया मोटा आ गया. बेकार की जिंदगी हो गई थी मेरी. बेकार कहते थे लोग मुझे. जब मैंने सोना बैठ लिया तब मुझे बहुत अच्छा महसूस. मैं देखो कितना दुबला पतला हो गया हूँ. देखो एलस मुझे कहा था पिंटो ने और ये ऐसा हुआ. देखो देखो कितना चमत्कारिक है ये. हाँ देखो कितना अच्छा लग रहा है ये. देखो देखो देखो. हॅलो बोला. हा काही काळजी करू नका. 1 करोड रुपयाने सगळे दागिने इथे ठेवलेत बिचाना खाली. आणि मी झोपले त्यावर. मला खूप झोप आले. बाय गुड नाईट.
क्या बात है. आलात तुम्ही आवाज बसलाय वाटतं तुमचा. मला मूड आलाय. कॉफी बनवा कॉफी. कॉफी बसली भीती आहे एवढ्या रात्रीची. झोप 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 झोप. पाय तरी चेपून द्या. हॅलो हॅलो. चेपताय ना पाय. पाय चेपा. काय तुम्हाला पाय पण चेपतायत ना. शहाळं कोणी ठेवल्यात. पाणी कुठं पाणी. थँक्यू. You are so hot. जबां पे लागा लागा रे नमक इश्क का है तेरे इश्क का. मारे गुलाटी है मोरा जिया मोरी कलाई न मोड़ो पिया. मारे गुलाटी है मोरा जिया.
आमेर सॉरी सॉरी यार चुकून एक एक्स्ट्रा सुटली रे. चुकून आली चुकून येते वेळेवर म्युझिक देत नाही. मकरंद सर. एकदम या स्किटचं ह्या दोघांचं जेवढं कॉन्ट्रीब्युशन आहे तेवढंच मला वाटतं आमिरचं आहे. आमिर तुझ्यासाठी पण मी एक टोपी आणखी एक टोपी आणखी आरोही. टीमवर्कचं फार अत्युत्तम उदाहरण असं म्हणता येईल तुमच्या आजच्या या परफॉर्मन्सच्या बाबतीत. तुम्ही दोघे फारच सुंदर होताच आणि आमिरनी फार महत्त्वाची कामगिरी केली. तो जरी मिसप्लेस झाला असताना तर तुमची गडबड झाली असती. त्याचा शेवटचा पंचसुद्धा तितकाच फार इंटरेस्टिंग होता. मला फार आवडलं. म्हणजे एक चांगला परफॉर्मन्स, एक नितांत सुंदर आणि आम्हाला मुळात आनंद देणारा परफॉर्मन्स. त्याबद्दल तुमच्या सगळ्या टीमचं, त्या फ्रीजचं सुद्धा अभिनंदन. त्याने सुद्धा आम्हाला आज मजा आणली आणि त्या बेडचं सुद्धा अभिनंदन. सगळ्यांचं फार ग्रेट काम होतं. फॅन्टॅस्टिक जॉब डन. फॅन्टॅस्टिक. रेणुकाताई. खूप मुश्किल आहे हे काम खरंच. मूकनाट्य सादर करणं म्हणजे अक्षरशः तुम्ही ह्या छोट्याशा वेळेत असं काही केलं जे कदाचित 2 अंकी नाटकं सुद्धा म्हणजे भाषा वापरून आणि एकंदरीत करू शकत नाहीत. त्यामुळे ते खूप मोठं श्रेय आहे तुमचं सगळ्यांचंच. आणि अप्रतिम टायमिंग. हॅट्स ऑफ टू युअर टायमिंग. मला चार्ली चॅप्लिनची आठवण आणून दिलीत तुम्ही सगळ्यांनी. कारण त्याच पद्धतीचं आणि त्याच ताकदीचं होतं हे प्रेझेंटेशन. आणि फॅन्टॅस्टिक. आमिर, तू आणि तुझे बँड मेंबर्स अप्रतिम करता साथ. आणि नेहमीच आम्ही तुम्हाला दाद देतोच असं नाही, पण ह्याच्यासाठी तर खरंच उभं राहून टाळ्या तर आहेतच, प्लस सगळ्यांच्या सेल्फीज. बायकोची मर्जी राखणं हे गरजेचं असतं आणि गाडीमध्ये बसल्यावरती ड्रायव्हरची मर्जी राखणं हे गरजेचं होऊन बसतं. आता आपल्या समोर येतोय एक प्रवासी आणि त्याचा ड्रायव्हर. हा धमाल परफॉर्मन्स आपल्या समोर घेऊन येतात बुंगाट टीमचे कलाकार. आवारा हवा का झोंका हूँ, आ निकला हूँ पल दो पल के लिए. आवारा हवा का झोंका हूँ, आ निकला हूँ पल दो पल के लिए. पुणे मुंबई पुणे मुंबई पुणे मुंबई पुणे मुंबई. हा सर मी निघालो. पुणे मुंबई. माझी गाडी जरा बिघडली. पुणे पुणे पोचतो मी सर. मी गाडी बिघडली. गाडी बिघडली. पुणे मुंबई पुणे मुंबई. सर एक मिनिट. वाशी टोल नाका क्रॉस केलं ना की एक्सप्रेस वे लागतो, तो डायरेक्ट पुण्याला जातो.
हा सर पुणे पुणे नाही, पुणे नाही, सर पुणे 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 सर एक मिनिट सर पुणे. तू पुण्यात जा. हॅलो हा सर पुणे 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 मी पोचतो पुणे पुणे. What is the problem, yaar? What the hell is going on there? Why are you irritating me? What is the problem? पुणे 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 मग जा ना. पुणे पुणे. अच्छा तुझी गाडी आहे. पुणे मुंबई. नहीं मैं दूसरा गाड़ी में जाइए भैया. पुणे आओगे पुणे. हाँ जाओ जाओ जाओ. ये तुमको मालूम भैया का नहीं इधर ऐसा रॉड है रॉड. उसका एक्सीडेंट हुआ है आणि वो ब्रेक पे ऐसा पैर रखता है ना तो ये झिंझिने आते मुंगे आते हैं. जाओ तुमको जाने मेरा क्या है जाने के जाओ. पुणे मुंबई पुणे मुंबई. किती घेणार. आता बघा आलं का नाही लाईनीवर. असं आहे. आता बघा काय तुमची लायकी ते. लायकी काय. कॉर्पोरेट कंपनीत मॅनेजर आहे मी. कळलं. मला फसवायचा प्रयत्न करू नको. नीट काय ते फिक्स करून सांग मला. मग द्या तुम्ही. आता बघा कसं काय आमचं होतं बघा 2,500. 2,500 फायनल. ओके ठीक आहे. आता काय तुम्ही बोलताय. चला चला. गाडीत एसी आहे ना. फुल एसी आहे. ओके एकदम एसी अशी कोळंबीच होईल तुमची. थंडीत वाजल तुम्हाला. एकदम एसी आहे. चला चला. पुणे मुंबई 200 पुणे मुंबई 200 पुणे मुंबई 200 पुणे मुंबई 200. काय 2-4 भरतो की माणसं. मी अख्खी गाडी घेतली आहे. हा मग हप्ते बी तुम्हीच भरा. लय कंटाळा आला या गाडीचा. लय झिटरलो या गाडीला. आय मीन टू से मी संपूर्ण गाडी हायर केली. मी एकटा बसणार आहे. हा बसा आतमध्ये असं पसरून बसा एकटे. अहो येऊ द्या की 2-4 माणसं आली की काय होते. जर 200 रुपये मिळतील तुम्हाला बी 200 मिळतील मला बी 200. तू तुझी भाडी बघ. मी दुसरी गाडी. हो हो थांबा की लगेच चिडताय राव तुम्ही. जरा बसा. याला 200 एवढं नाही माणूस घाणं पाहिजे माणूस. यायला मग 200 रुपये तिथं पुढे बसा की येऊन. मी पॅसेंजर आहे. क्लीनर नाहीये. कळलं. किन्नर असतो. किन्नर. फोन आला. हॅलो हा बाळू ना. नाही ती काय ती झाले 72 तास झाले झोपलेलं. डोळे असं कडक झाले ते एकदम. ती काय सासरा बी आला त्याच्या आईला तर काय ते पाहुण्या रावळ्यांचं माहिती कसं काय. लय त्रास झालाय तुला सांगते. 72 तास झाले झोपलो नाही मी. 72 तास. हा ती आता मागे बसली. ती बी काय घुम्यासारखं बसले. काय बोला ना ती बी. कटाळा आलाय नुसता. जागरण झालंय. 72 तास झाले झोपलो नाही. एकदम असं हे झालंय मला काय सांगू तुला. आज ती काय माहिती धुक्यात माहिती ना मागं माहिती गाडीचा ऍक्सिडेंट झाला होता. ती काय अरे धुक्यात ती गाडी दिसत नाही. ती पांढऱ्या पट्ट्याचा अंदाज घेऊन गाडी चालवायला लागते. काय तुला सांगू. हा बरं चल ती ठेवतो. ती जायला कावायला लागली ती. चल हा चल. हा ठेवतो चल बा. हा तू माग बसला होता ना. नाही ते एकटं एकटं वाटायला लागलं जरा मागे. आता तुम्ही माग बसला होता बोल की तुम्ही व्यवस्थित ना. 72 काय ते. हा नाही आहे की मस्त. ना काय झोपी कळे जायचं लगेच. गाडी चालवाल ना नीट. एकदम नीट म्हणजे मी चांगलीच चालवतो गाडी. गाडी चाललो काय याला जाऊन जा. नाही मला नाही जायचंय. अहो जाऊन या का माझं जाऊन ये तुम्ही. नाही मला नाही जायचंय. अहो जा थोडी तरी जा. थोडी काय मला नाही जायचंय. थोडी करू. मला 2 तासात पुण्यात पोहोचायचं. तू लवकर चल चालू कर. पोचवतो तुम्हाला. पोचवतो मी 2 तासात तुम्हाला पुण्याला. ती बेल्ट लावा. मी लावतो बेल्ट. मला माहितीये नको शिको. मी लावेन बेल्ट. तू एसी लाव. काचा खोला. काचा खोला. एसी लाव बोलतो. काचा खोलायला काय सांगतोस. नॅचरल एसी नॅचरल हवा येते का एकदम अशी. ही हवा म्हणजे तुझी एसी. हो हो तीच एसी. आणि नॉन एसी गाडी घेतली असती तर काचा बंद करायच्या. चल चल चल. चालू झाली बरं का गाडी. ती कपडा घ्या. कपडा घ्या कपडा. हा काच पुसा. झालं झालं काच पुसून तुमची. आता गाडीची काच काय प्रॉब्लेम काय यार तुझा. मी गाडीची काच पुसू त्यापेक्षा तू गाडी साईडला लाव आणि पुस ना. काय माझी गाडी नाही शानी. म्हणजे चालू झाली की बंद होते. आणि बंद झाली की चालू होत नाही.
असं ते गाडीचं. म्हणून मग मी तुम्हाला सांगत होतो की माणसं ठेवतोय ते तुम्ही ऐकलं नाही माझं. मगाशी कशी चालू झाली गाडी? मगाशी कशी चालू म्हणजे धक्की मारत गाडी आणली. माणसं 100 मी नाही मारणार फडका, तू मार. हे बघा ऐका माझं. ठीक आहे मग मीच मारतो की मग बस. तू थांब ना, तू गाडी चालव, मी मारतो मी. मग तुम्हाला सांगते का धना मारा मारतो फडका. मी. हा घ्या. बघा हा घ्या तिकडे हा, left बघा, घ्या, तू घ्या. काय वाजवतोय? हळू 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 हळू. नाही नाही काय मोबाईल बी पाडला तुम्ही. ते पाणी मारा. पाणी मारा. एक काम करा तिकडे साबण बी आंघोळ बिंगोळ घ्या करून. अहो माझ्या डोळ्यावर पाणी मारा, माझ्या डोळ्यावर पाणी मारा. कसं आहे बघा रंध्र ओपन झाली. रंध्र 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 डोळे ताळे झालेत बघा. वा वा चला गाडी. हा शिव्या काय देतात? तो रागवेल ना, शिव्या देताय काय तो? त्याला काय कळत नाही हो, गाडी भचकन जाती 75. काय कळत नाही कोणाला. काय नाही शिव्या काय देता? ते आपल्याला द्यायचं म्हणजे काय त्यांना कळत नाही. ते तेव्हा आवाज चालवा, गाडी चालवा. काय काय गाडी चालवा. ती गाणी ऐकलं का? गाणी ऐकवा तुमची बडबड आहे ना, गाणी ऐकलेली बरी. ऐकवा. ऐक मग गाणी ती लावा तिकडे गाणी. ती सगळं मीच करतो. पल्ला इडिक्किरा तोल्ला किडिक्किरा पल्ला तू नीट चालव ना गाडी, नीट चालव ना. तू गाडी नीट चालव, तू गाडी नीट चालव. वंगरे झंगरे हे काय लावलंय? बंद कर. ती गाणे येल्ला डिक्रा बंद कर. हल्ले चांगलं गाणे येल्ला डिक्रा. अरे आज शिडी फेकले तुम्ही. हे बघा आता मग माझं डोळा लागला की बोलायचं. थांब. काय तू ऐक गाणी ऐक. आता कुठून गाणी ऐकायचं? माझ्या काय दुसरी सीडी लावतो. दुसरी कुठून शिडी लाव? काय माझ्या बापाची पेंडे आहे दुसरी शिडी? ती एकच होती, 75 गाणी त्यात भरली होती मी. ती फेकून दिली. मग आता काय मला डुलकी लागणार? नाही थांब ना, दुसरा काहीतरी पर्याय असेल ना यार. दुसरं काय आता तुम्ही गाणं म्हणायचं. हा? तुम्ही गाणं म्हणायचं. मी हा मला नाही येत गाणं गायला. मग मला डुलकी नाही थांब, मी बोलतो. यल्लावा डिक्किरावा डिक्किरावा यल्लावा डिरावा यल्ला. बंद करा. तुम्हाला तिकीट टाकला पाहिजे खरं तर. काय गाणं म्हणताय? गाणं जाऊ दे, गाणं मी नको. जोक सांगा. जोक काय? जोक मला नाही येत जोक. नाही येत मग मला डुलकी. मी सांगतो बाबा, जोक सांगतो. तू जागा राहा. एक ना बंडू असतो आणि एक बाबा असतात. हा, बंडून काय कर्ज घेतलं का तुमच्याकडनं? असं एवढं काय बंडू? नीट सांगा की जोक. एक बंडू असतो, एक बाबा असतात. बंडू बाबांना बोलतो, बाबा मला रात्री स्वप्न पडलं. हे बघा मगाशी मला पण स्वप्न पडलं होतं, गाडीचा ऍक्सिडेंट झालाय आपल्या. मगाशी झोपलेलास? झोपेत मगासपासून झोपेतच चालतोय गाडी. उठ ना. ऐका जोक ऐका. एक ना बंडू असतो, बंडू बाबांना बोलतो रात्री स्वप्न पडलं, माझा एक पाय चंद्रावर होता, एक पाय सूर्यावर होता. त्याचा पाय भाजणार नाही का? लेकरू कसं जाईल तिकडे? काय पण सांगताय तुम्ही जोक यार. तुम्हाला काय जोक आहे ना, जोक आहे. ऐक, तर तो बंडू बाबांना असं सांगतो, तर बाबा बोलतात, बंडू असे स्वप्न बघू नको, नाही तर चड्डी फाटे. चड्डी फाटेल. फालतूतला फालतू जोक होता. एकदम फालतू म्हणजे एकदम फालतू जोक होता. मला नाही येत. तू दुसरं काहीतरी सांग. मला नाही येत. एक काम कर, हे बघ, हे मिंट खा. मिंट खा. हा मिंट खातो. काय करतोय तुमच्या आईचा गो? अरे काय एवढं काय चिडा? काय शिवाय देत आहे? गेला तो, त्याला नाही कळणार. तो त्याला नाही कळणार. तो लोकलचा आहे, लोकलचा. असा यू टर्न घेऊन असला हाणल ना तो. लय हाणल ते, लय बेकार असते ती. मग तुम्ही दिली ती मगाशी शिवी. मी नंबर प्लेट बघून शिव्या घालतो. उगाच आपण शिव्या घालत नाही बा. नंबर प्लेट बघूनच घालतोय आपण शिव्या. तुम्ही मिंट खा. मिंट. अरे इथं मिनिटाचा भरोसा नाही. काय तुम्ही सांगायला लागे ते डोपू झोपाले. तू नको नाही. थांब. मी काय करू? आता मी आउट होणार आहे. तुम्ही एक काम करते, तांबाऊ घ्या. तांबाऊ घ्या. मळा किती? मी हा मग ती मळायची असते तुम्ही. मी तंबाखू मळू? मळलीच पाहिजे तुम्ही.
तू मळ. मी कसा मळणार? मी माझे दोन्ही हात बघा कुठे आहे बघा. मी कसा मळणार? तुम्ही द्या मला मळ. तू मर ना. मरत का नाही? तू मर ना. काय माहिती का, ही सोडलं ना आपण दोघं मरू. म्हणजे बघायचं मी तंबाखू मळतो, तुम्ही गाडी पकड ना. अरे तू काय करतो? अरे गाडी पकड. घ्या घ्या लाईट अरे लाईट तर घे. लेफ्टला घ्या लेफ्टला घ्या. गाडी येते समोर. घ्या घ्या ब्रेक घ्या मार. घ्या अरे तिकडे ब्रेक घ्या. मार, जाऊ दे, ब्रेक. जाऊ दे. बे पायात गोळा आलाय माझ्या. अरे गोळा आलाय. अरे ब्रेक पायात मार, गोळा काय नाही झालंय, बरोबर गाडी आलेली आपली, थोडासा ऍक्सिडेंट झाला, बाकी काय नाही झालं. वाचलं वाचलं, एकदम वाचलं. इथं दरी आहे. हो दरी आहे इथे. इथं जमीन आहे, इथं जमीन आहे. थांब मी आलो जरा बाहेर. ओरडू नका. एक मिनिट थांबा. एक मिनिट फोन लावतो. एक मिनिट थांब. हाँ हेलो. अरे अब्दुल, अरे वो खोपली में अपना गाड़ी का एक्सीडेंट हुआ है रे. हाँ क्या वो किन्नर के बाजू का टायर है ना, वो ऐसा दरी में आधा गया, बाकी का 3 टायर ऐसा जमीन पे. हाँ तो एक काम करो, तू 17-18 वाला अपना गाड़ी लेके आ इधर, और टोचन लेके गाड़ी जाने का है अपने को. क्या? हाँ अच्छा 2 घंटा लगेगा क्या? आजा, ठीक है ना, आ जा ना फिर. 2 घंटा में नींद निकलता है. आजा. हाँ फिर मेरे को बाद में हॉर्न देना फिर. हाँ ते बघा, ती येईल 2 तासाने. मागासपासून सांगत होतो जाऊन या. आता तुम्हाला बरी लागते नसत्या वेळेला. करा आता तरी. आपण परीक्षकांना विचारूयात त्यांना कसा वाटला परफॉर्मन्स. मकरंद सर. संदीप, प्रसाद, तुम्ही दोघेही फार ग्रेट आहात आणि फार चांगल्या पद्धतीचं सादरीकरण तुमचं आहे. तुम्हाला आता काही दिलं तरी त्याचं सोनं तुम्ही करणार, असं तो मिडास टच तुमच्या परफॉर्मन्समध्ये आता येत चाललाय. मी टोपी घातली पाहिजे तुम्हाला. प्रसाद, संदीप, मला सांगा ही कितवी टोपी मिळाली आहे तुम्हाला नक्की? सलग 8वी. सलग 8वी टोपी. खूप भारी. आपण रेणुकाताईंना विचारूयात त्यांना तुमचा परफॉर्मन्स कसा वाटला. रेणुकाताई. आउटस्टँडिंग आहात तुम्ही. आणि सेल्फीचं मस्त. असं म्हणतात की कुंभकर्ण हा 6 महिने झोपायचा आणि मग जागा व्हायचा. पण जर एखादा झोपी गेलेला माणूस काही वर्षांनी जागा झाला तर? बघूया. आपल्या समोर येतात सुसाट टीमचे कॅप्टन. देर ना हो जाए कहीं, देर ना हो जाए, देर ना हो जाए कहीं, देर ना हो जाए. आजा रे कुवातून बाहेर तू आजा रे. देर ना हो जाए कहीं, देर ना हो जाए, देर ना हो जाए कहीं, देर ना हो जाए. माझा नवरा 20 वर्ष झाली कोमात गेलाय, अजून जागाच झालं नाही. हो काय झालं, एकदा ना आम्ही कोकणात गेलो होतो आमच्या वाढदिवसाला, लग्नाच्या वाढदिवसाला. तेव्हा समुद्र किनारी मस्तपैकी बसलो होतो. अचानक काय झालं, वारं सुरू झालं प्रचंड मोठं, आणि मोठा भला मोठा नारळ आमच्या ह्यांच्या डोक्यात पडला आणि हे कोमात गेले. त्यानंतर तुम्हाला सांगते, वाटेल ते वैद्य केले, हकीम डॉक्टर सगळं झालं, पण यांना काही जाग आलीच नाही. पण शेवटी बरं का रेणुकाताई, परवा एक बॉलिवूडचा एक पिक्चर बघत होते, त्याच्यात असं बघितलं मी एका सीन मध्ये की कोमात गेलेल्या माणसाला अचानक जाग आली. का तर जिथं आघात झालाय तिथेच पुन्हा आघात करायचा. मी पण ठरवलं, आता नारळ पडला ना डोक्यात, आता आपण पण नारळ डोक्यात घालायचं. आज बघू द्या, आर नाही तर पार,
एकतर नवरा कोमातून येईल तरी नाही तर कामातून जाईल तरी. देवा परमेश्वरा जाग येऊ दे रे. आई अंबे पाव ग बाई जाग येऊ दे माणसाला. जागा झाला माझा नवरा. जागा झाला. एक मिनिट परत का झोपला. डोकं हल्लं. हात हल्ले. हे पाय हल्लू लागले. माझा नवरा जागा झाला. बॉलिवूडच्या पिक्चरमुळे माझा नवरा जागा झाला. कुठे आहे मी? कोण आहेस तू? नर्स. कपडे कुठे आहेत? हे नाही सफेद कपडे कुठे आहेत? तुझ्या मापाचे मिळणार म्हणा कुठे? कोण आहेस तू? मी नर्स नाहीये. डॉक्टर आहेस का तू? अच्छा मग ऍप्रन कुठे आहे मग तुझा? तुझ्या मापाचा मिळणार कुठे म्हणा? बघितलं नवरा कोमातून बाहेर आला तरी बायकोला बोलायचं सोडत नाही. तुम्ही जरा शांत व्हा ना. ऐका ना डोळे बारीक करा. डोळे बारीक करा. कोण आहे मी माहिती का? युनियनचा माणूस आहे मी. कामगार एक जुनीचा विजय असो. लाल बावटा आहे बाबा. ऐका ना तुम्ही एक मिनिट. हे बघा कोण आहे. हे बघा. हा गोरीला कोण आहे? गोरीला नाही हो. हे तुम्ही आहात. तुम्ही मी फार तरुण होतो. मी असं कसं झालो? नाही काय मला माझा पेजर दे. माझा पेजर दे. माझी लोक मला मेसेज करत असतील. माझा पेजर दे मला. आता पेजर नाही राहिले. आता पेजर गेले. आता फोन ती मला मूर्ख समजते भाई. आधी टेलिफोन होता मग पेजर आला. नाही होता ना. आधी टेलिफोन होता मग पेजर आला. आता मोबाईल फोन आले. हे बघ लक्षात ठेव. मला तू मूर्ख समजू नकोस. माझी माणसं माझी वाट बघत असतील. आमची गेट मीटिंग आहे. तुम्ही शांत व्हा. इथे शांत व्हा. मला ओळखलं तुम्ही? मला ओळखलं? कोण आहेस तू? कोण आहेस तू? मी बायको तुमची. बायको आठवते? बायको माझी बायको कॉलेजचा टप्पा होती. आता जरा टप्पा पडलाय. नाजूक होती. 5.2 चा कमी असा हिमोग्लोबिन असायचं त्याचं. हाताला पायाला मुंग्या यायच्या तिच्या. तुमचं करून हिमोग्लोबिन खरंच 5.2 ला गेलंय. हातापायला खरंच मुंग्या येतात माझ्या. मी बायको आहे तुमची. तुम्ही बघा ना माझ्याकडे. नीट बघा माझ्याकडे. चेहरा बघा. खळ्या बघा ना. खळ्या त्याच आहेत. आजूबाजूलाच फक्त वाढ झालेली आहे. असा आहे नवरा. कोमातून बाहेर आला ना तरी बायकोला बोलायचं राहत नाही. नाही कोण आहे मी? तुम्ही ओळखा ना. आठवायचा प्रयत्न करा. आठवा. आपण कोकणात गेलो होतो. आठवते? कोकणात गेलो होतो. तिथे समुद्र किनारी बसलो होतो मस्तपैकी. आठवते? समुद्र किनारी. आणि मग एक नारळ घेतला होता. त्यात 2 स्ट्रॉ घातल्या होत्या आणि पण नारळाचं पाणी पित होतो. आठवते? अचानक वारं आलो. एक नारळ तुमच्या डोक्यात पडला आणि तुम्ही कोमात गेलात. आठवते? आठवा. कोकणात गेलेलो समुद्र किनारी बसलेलो. वारं आलं. नारळ पडला. मी कोमात गेलो. कोकणात गेलेलो. समुद्र किनारी बसलेलो. नारळ पडला. मी कोमात गेलो. आता कोमात नाही उठा. आठवतं मला? आठवतं काय? दुपारीच घडलेली गोष्ट मला आठवणार नाही काय? वाटेल ते बरोबर काहीतरी. नाही एक मिनिट. दुपारीच घडली होती पण ती आत्ताची दुपारी नाही. 20 वर्षापूर्वीची दुपारी घडली होती. ऐका ना. उठा ना तुम्ही. ऐका जरा फ्रेश होऊया. या इकडे. उठा. एक मिनिट उठा. आपण ना जरा बाहेर जाऊन येऊ. इथे बसा. मला पाणी दे. पाणी. देते पाणी घ्या. हे घ्या पाणी घ्या.
20 वर्षापूर्वीचं देऊ नकोस पाणी मला. तांब्या पिल्यातून दे. ही सलाईनची बॉटल काय देतेस मला तू? सलाईची बाटली नाहीये ही. अशाच बाटल्या मिळतात हल्ली पाण्याच्या, 20 रुपयाला एक. घ्या. पाणी विकता तुम्ही? विकत आहे. मी घेते. काय घेतेस? 20 रुपयात बावड बाई तू पाणी विकत घेतेस? अगं आम्ही आंदोलन केली, 15 रुपये पेट्रोल 1 लिटर मिळते 15 रुपयाने. आमच्या आंदोलनामुळे मिळते. पण आता 80 रुपये लिटर झालंय पेट्रोल. 80 रुपये? आता 1 रुपया कमी झालाय. कमी झाला ना. कामगार एकजुटीचा विजय असो. दत्ता सामंत जिंदाबाद. शेवटी मालकशाही धडपलीच आम्ही. हो ऐका ना, तुम्ही जरा शांत व्हा. आपण मस्तपैकी आवरूया आणि छान बाहेर जाऊया. सिनेमाला जाऊया. सिनेमाला? वाजले किती? 1:30. डोक्यावर पडलीस का तू? का? इंटरव्हल जाते पिक्चर बघायला. 12 ते 3 चा शो असतो. वाटेल ते बरोबर ते बाई ही. 12 ते 3 शोचे गेले, आता जमाना गेला तो. आता दर तासाला शो बदलतो. हो, मॉल मध्ये 5-5 थिएटर आहेत. आणि मॉल माहितीये का, अशी प्रचंड गर्दी असते त्या मॉल मध्ये. सगळं एकाच ठिकाणी मिळतं. खरेदी, जेवण आणि सरकता जिना सुद्धा आहे तिथे. हो, तुम्ही चला ना माझ्यावर फिरायला येता. माझ्या गैरहजेरीत बरीच प्रगती केली सरकारने म्हणायची. एक काम करू, आपण हम आपके कौन बघूया. अर्धवट राहिला होता पिक्चर माझा. संपला, आता गेला तो सिनेमा. म्हणजे त्यातली बहुराणी आता बहुराणा झालीये. म्हणजे आशुतोष शराणाशी लग्न नाही का केलं तिने? काय झालं? अहो काय झालं? काय झालं? पचला का? पचला? आणि माधुरी, माझी माधुरी ती गेली अमेरिकेत. लग्न झालं तिचं, तिला 2 मुलं पण झाली. काय ग बया? काय झालं? आणि आली ती परत भारतात. आली सोनं विकते आता. धोका दिला माधुरीने, धोका दिला माझ्या. काय झालं? अगं अख्खी पिढी तिच्यावर वेडी झाली होती, आता ती सोन्याच्या पेढीवर बसते. धोका दिला माधुरीने, धोका दिला. घालू नारळ घालू परत डोक्यात. 20 वर्ष झाली ही बायको तुम्हाला पोचतीये, तुम्हाला पुसतीये, धुतीये, स्पंजिंग करतीये. तिची विचारपूस नाही केली आणि त्या माधुरीची विचारपूस करताय. ऐकलं विचारलं काय ग बाई, कशी आहेस, पोरगा कसा आहे? कसा आहे तिचा पोरगा? तिच्या पोराशी काय सॉरी तिच्या पोराशी काय करायचं आपल्याला? आपला पोरगा विचारा ना. आपला पोरगा कसा आहे विचारा. आपला पोरगा आहे. हो, तू सोमवार करायचीस त्याच्यासाठी. सोमवारचा झाला. महादेव नाव त्याचं. कॉम्रेड महादेव कसा आहे आपला? हळू. मॅडी म्हणतात त्याला. मॅडी. अगं किती चांगलं नाव होतं त्याचं. मॅडी करून वाट लावून टाकली नावाची तुम्ही. हो, आता अमेरिकेत असतो मॅडी आपला. हो, इथे आला ना की बिल्डिंग मध्ये सगळे यो मॅडी आला, यो मॅडी, हाय मॅडी असं हाक मारतात. काय म्हणाली? बिल्डिंग मध्ये सगळी मुलं चिडवतात त्याला, मॅडी. काय झालं? असं का मॅडी पडे करताय? अहो, बिल्डिंग मध्ये आपलं घर कुठं आहे? आपलं घर कुठं आहे? आपला वाडा कुठं आहे? वाडा विकला. वाडा विकला तुम्ही? नाही विकला म्हणजे हे काय, त्याच्याबद्दल हे घर घेतलं आपण 3 BHK चा फ्लॅट. अगं 5 पिढ्यांचा वाडा, 30 खोल्यांचा वाडा विकून तुम्ही मुतारी एवढ्या जागेत आणून टाकलं मला. काय करायचं? हे लेले चिट्टीस हसत असतील माझ्यावर. नाही असं करू नका. हे बघा सगळे पैसे सेव्हिंगला आहेत. तुम्ही अजिबात काळजी करू नका. इथे शांत व्हा बरं. शांत व्हा. काळजी करायचं कारण नाही. सगळं छान आहे आपलं. बघा किती प्रगती झाली आहे. मुलगा अमेरिकेत गेलाय, आपलं घर सेटल आहे, तुमच्या सगळ्या दवाखान्याचा खर्च कोण करताय? आहे की नाही? बघा किती प्रगती झाली. बाहेर बघा किती टोलेजंक इमारती आहेत, रस्त्यांवर गाड्या धावत आहेत. वा, म्हणजे प्रगती आहे. म्हणजे आमच्या आंदोलनाचा फायदा झाला म्हणायचा. कामगार एकजुटीचा विजय असो. दत्ता सामंत जिंदाबाद. जिंदाबाद. म्हणजे आता गिरणी कामगारांना घरं मिळाली तर आता तेच राहिले नाही तर त्यांच्या घराचा प्रश्न येतो कुठे? हो, घर करत बिचारे बेघर झाले. घर लागली, गेले देवा घरी. हो, 100 दिवसात दाऊदला पकडणार म्हणून सांगितलं, पकडलं असेल ना का? गेल्या वेळेस पण तेच त्यांनी आश्वासन दिलं होतं. अजून पकडला गेलेलं नाहीये. मला तर वाटतं माहितीये का, त्याला नैसर्गिक मृत्यू येऊन तो मेलाही असेल एव्हाना. मग ते बांगलादेशी घुसले होते शहरामध्ये, देशामध्ये, सगळीकडे. त्यांचं काय झालं? अहो, त्यांना भारतीयत्व मिळालं. आहात कुठे? वोटर झाले ते आपले. बापरे, VP सिंगांना पत्र लिहून सगळं कळवायला हवं. आता न कहा त्यांना त्रास देऊ. गेलेत बिचारे वर. जाऊ दे, निवांत राहू दे. गेले बिचारे. मग आता देशाचे पंतप्रधान कोण आहेत? मोदी. भाजपचं सरकार आहे.
भाजप असं नका तोंड करू. 2 खासदार आले, त्यांना भाजपचं सरदारांनी डायरेक्ट पंतप्रधान पद केलं. 2 नाही 300 खासदार, एका हाती सत्ता. आणि आमचा कामगार पक्ष आय 2 खासदार आहेत तुमचे अजून. 2 खासदार आहेत कामगारांचे. तुम्ही कशाला उगाच काळजी करताय? ऐका ना, शांत व्हा. देशाची कशाला काळजी करायची? आपलं छान चाललंय की नाही? हा बघा, तुम्ही कोमातून बाहेर आलात, किती बरं वाटतंय तुम्हाला. हा चला आपण बाहेर जाऊया. हा शांत व्हा बरं, शांत व्हा. शांत व्हा. काय प्रगती कसली? सगळी अधोगती झालेली आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या थांबलेल्या नाही आहेत, गुंड पोसले जात आहेत. आपण मोठमोठे वाडे विकून खोराड्यात राहायला आलोय. भारताला भोका पडलेत, भोका. जहाजाला भोका पडल्यानंतर उंदीर कसे बिळातून बाहेर पडतात, तशी आपली पोरं या घरातून बाहेर पडून अमेरिकेत गेलेत, आपल्याला खोराड्यात टाकून. कसली प्रगती? अधोगती झाली, अधोगती. नाही मी उगाच ऐका ना, काय झालं? उगाच आलो. काय झालं? हा नारळ आहे ना, हा परत मार. गेले परत कोमात गेले. वादळ उठलं होतं, शांतच झालं 2 मिनिटात. काय ग बाई, आता परत नारळ आणावा लागेल, परत डोक्यात मारावं लागेल. आणि मग उठले की विचारतील, कुठे गेले मोदी? काय ग बाई दाईना. खरंच सुंदर झाला तुमचा परफॉर्मन्स. आपण परीक्षकांना विचारूयात त्यांना कसा वाटला. रेणुकाताई, खूप छान होता परफॉर्मन्स. आणि ह्या 20 वर्षाच्या काळानंतर हे जे उपयोग ह्याचा केला होता ना स्क्रिप्टमध्ये, तो खूप उत्तम केला होता. सो व्हेरी गुड. मकरन सर, या स्क्रिप्टने मला हलवून ठेवलं आणि मला संभ्रमित केलं. मला यातलं खूप मोठी कलाकृती दिसली. अर्थातच तुमचा परफॉर्मन्स ॲज युजल ग्रेट होता, फार चांगला होता. आणि पुन्हा अंशू, तू वाड्यातून आपण फ्लॅटमध्ये आलो, असे जे महत्त्वाचे काही काही मुद्दे होते ना त्यातले, ते फार जबरदस्त होते. पण मुळात कल्पना ही फार चांगली होती, फार वेगळी होती. त्यासाठी तुम्हा दोघांचं विशेष अभिनंदन. फ्रेंड्स, आपल्या दोन्ही टीमचे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. मी जजेसना विनंती करते की त्यांनी मंचावरती यावं. या आठवड्यातले दोन्ही परफॉर्मन्स, कालचे आणि आजचे, फार चांगले, उत्तम आणि खूप प्रयत्नपूर्वक चांगले केलेले होते. बुंगाट टीमचं विशेष अभिनंदन, कारण तुमचे सगळेच परफॉर्मन्स यावेळेसचे माइंड ब्लोईंग होते, एकदमच सुंदर. मघाचं एक स्किट म्हणजे आम्हाला ते आवडलं, पण आम्ही त्यावेळेस त्यांना मार्कांनी ॲप्रिशिएट केलं. पण आम्हाला असं वाटलं की त्यांच्या ह्याला दाद चांगली द्यायला पाहिजे, म्हणून योगिनीला आणि ऋषिकेशला मी बोलवतो. पुढच्या आठवड्यासाठी शुभेच्छा, असेच स्किट्स करण्यासाठी. आणि आज मी जरा आपल्या बँड बरोबर एक सेल्फी घेणार आहे.